प्रगती अभियान संस्थेतर्फे आपण रोजगार हमी योजना, मनरेगा, नरेगा हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। एकदा मागणी केली की मागणी नंतरची प्रक्रिया काय, गावाच्या पातळीवर काय काय घडते हे आपण समजून घेऊया। कामाची मागणी केली, 15 दिवसाच्या आत काम सुरू झाले पाहिजे। काम सुरू होणार आहे हे ग्रामपंचायतींनी कळवलं पाहिजे। ग्रामपंचायतींनी सार्वजनिक ठिकाणी बोर्डावर ते मांडलेलं असलं पाहिजे, लिहिलेलं असलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे की काम या तारखेला सुरू होत आहे। काम ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवशी ग्रामरोजगार सेवकांकडे ई-मस्टर असते, म्हणजेच असे मस्टर, असा कागद की ज्याच्यावर ज्यांनी कामाची मागणी केली आहे त्यांची सगळ्यांची नावं त्यावर असतात। आणि काम सुरू झालं की प्रत्येक दिवशी त्यावर हजेरी घेणं हे ग्रामरोजगार सेवकांचे काम आहे। त्यानंतर एकदा का काम सुरू झाले की काम सुरू करण्यासाठी सुद्धा तालुक्यातील जे तांत्रिक सहाय्यक असतात ते येऊन आपल्याला लेआउट काढून देतात। म्हणजे बंधारा बांधायचा आहे तर त्याचे, किंवा शेततळ घ्यायचं आहे तर त्याची लाईन आउट देतात आपल्याला, आणि त्याप्रमाणे आपण कामं करायला लागतो। साधारणपणे अशी पद्धत आहे की जे काही मजूर जमलेले आहेत त्यांनी आपली एक गँग तयार करावी, एक 6, 8, 10 लोकांनी एकत्र यावं आणि ती बाजू घेऊन त्या बाजूचे काम करावे। आपण जेवढे काम केलेले आहे ते मोजमाप करायला 8 दिवसांनी तेच तांत्रिक सहाय्यक येणार असतात, त्यामुळे आपण किती काम केलेले आणि कसे काम केलेले हे मोजता यावे अशा पद्धतीने काम करायचे असते। हे काम करताना खोदाई जास्त करून असते। समजा आपण शेततळ्याचंच उदाहरण घेऊ, आपण खोदतोय, खोदलेलं जे आहे ती माती उचलून नेणं हे सहसा बायका काम करतात। म्हणजे खोदाईचं काम सहसा पुरुष करतात, असं काही नाही आहे की कोणती कामं पुरुषांनी करावीत आणि कोणती कामं बायकांनी करावीत, असा कायदा काहीही सांगत नाही। फक्त बायकांनी कामाची मागणी केली तरी सुद्धा काम द्यावं लागेल आणि बायका ते करू शकतील। कष्टाची कामं दोघांनाही सवयीची आहेत, त्यामुळे खोदलेलं तुम्ही घ्याल, भार उचलाल आणि चालत चालत जाल आणि टोकावर टाकून याल। त्यामुळे आपण जेव्हा कष्ट करतोय ते कोणते करतोय, खोदाई करतोय, चलाई करतोय आणि उंचाई करतोय। म्हणजे आपण चालत जातो, थोडं चढून जातो आणि तो भार तिथे टाकतो। त्यामुळे ह्या तिन्हीचेही कष्ट आपले मोजले जातात की तुम्ही खोदलं किती, चलाई किती केली आणि उंचाई किती केली, ह्या पद्धतीनं आपलं मोजमाप होतं। 6 दिवस काम केल्यानंतर 1 दिवस कामाची सुट्टी, 8व्या 9व्या दिवशी तांत्रिक सहाय्यक येतील, मोजमाप करतील, 9व्या 10व्या दिवशी ते परत तालुक्याला बसतील, आपला हिशोब मांडतील, आपण 6 दिवसात किती काम केलं आणि प्रत्येक मजुरांनी किती काम केलं ह्याचा एक ते तक्ता तयार करतील, ज्याला पे ऑर्डर म्हटलं जातं, आणि ह्याच्यावर सही होऊन BDOमार्फत ते बँकेला दिलं जातं। ह्याला FTO असा शब्द वापरण्याची प्रथा आहे, फंड ट्रान्सफर ऑर्डर। ते बँकेत आपल्याच खात्यावर आपली रक्कम जमा होते आणि ती जमा झालेली कळल्यानंतर आपण बँकेत जाऊन बँक मित्रांना भेटून किंवा आपल्या जवळच्या पोस्टमनना भेटून ती रक्कम आपण काढून घेऊ शकतो। तर ही झाली सायकल। ह्याच्याच बरोबर एक समजून घेऊ की कामाच्या ठिकाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे। म्हणजे आपणच आपली घागर उचलून आणली तरी सुद्धा आपल्याला त्याचे पैसे मिळाले पाहिजेत आणि हे कायद्यात नमूद केलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे। दुपारी आपण जेवायला काय अर्धा 1 तास विश्रांती घेऊ त्याच्यासाठी सावलीची सोय असली पाहिजे। काही छोटी मोठी दुखापत होऊ शकते म्हणून तिथे एक प्राथमिक उपचार पेटी असली पाहिजे। आणि त्याचबरोबर जर महिला अशा आहेत की ज्यांची लहान मुलं आहेत, 5 वर्षाखालील मुलं आहेत, जी अंगणवाडीत जाण्याच्या वयाची मुलं आहेत, अशी जर तिथे 5 किंवा त्याहून जास्त मुलं असतील तर गावातल्याच एखाद्या बाईला, मावशीला म्हणायचं तू तिथे बस, मुलांना सांभाळ सावलीमध्ये, आणि बायका त्यांच्या आया तिथे काम करू शकतील। अशी पाळणाघराची सोय सुद्धा तिथे केली जावी असं रोजगार हमी योजनेचा कायदा सांगतो।